बऱ्याचदा आपल्याला अचानक साबुदाणा वडा खाण्याची इच्छा होते आणि साबुदाणा तर आपल्याकडे भिजवलेला नसतो. त्यावेळेला अशा पद्धतीने इडली पात्राचा वापर करून तुम्ही अगदी झटपट साबुदाणा वडे बनवू शकता. त्यासाठी आपल्याला बटाटे घ्यायचे, त्याची साल काढायची आणि त्याला किसून घ्यायचं. एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला 2 ते 3 वेळेला अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आणि नंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं पाणी निथळू द्यायचं. एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला बाइंडिंग तर असं येणार नाही, त्यासाठी आपल्याला यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी 2 ते 3 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यासाठी जे प्रमाण घेतलेलं आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देते, कॅप्शन नक्की चेक करा. आता हे मिक्स झालेलं आहे, याला व्यवस्थित बाइंडिंग देखील आलेलं आहे. आता इडली पात्राची प्लेट घ्यायची, त्याला ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला किंवा हे वडे तयार करून याला 8 ते 10 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. 8-10 मिनटानंतर काढून याला गार करून घ्यायचं आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. अगदी झटपट आणि अगदी खुसखुशीत आपले साबुदाणा वडे साबुदाणा न भिजवता सुद्धा तयार होतात.